नमस्कार मित्रांनो. तुम्हाला देखील परस्त्रीवरती प्रेम झालं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच ऐका. मित्रांनो, तुम्ही स्वतः लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला कोणावरती तरी प्रेम झाले, तर अशा वेळी तुम्ही काय करायचं हेच आपण पाहणार आहोत. तुमचं लग्न झालं की नाही, जे तुमच्या नजरेत ठीक आहे ते समाजाच्या दृष्टीने चुकीचं असेलही. जर तुम्हाला लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम झालं किंवा तुमचं लग्न झालेलं आहे पण तुम्ही तुमच्या जीवनात साथीसोबत खुश नाही, जर तो व्यक्ती तुमची काळजी नाही घेत, तुमच्यावर प्रेम नाही करत, त्या घरात तुमचं घुटन होतीये, तर तुमचं जीवनसाथी तुमची साथ देत नाही पण कोणी दुसरं आहे जे तुम्हाला आधार देते, तुम्हाला साथ देते, तुमच्या भावनांचा विचार करते, तुमच्यावरती प्रेम करते आणि त्या घरात तुमची घुसमट होते, हे नातं मनाच्या विरोधात आहे आणि पुढे जाऊन तुम्ही कोणतंही चुकीचं पाऊल टाकू नये. म्हणून त्या अगोदर मित्रांनो, घटस्फोट करा. तुम्ही कोणावर तरी प्रेम करा, नाही तर करू नका, पण सगळ्यात अगोदर त्या लग्नापासून घटस्फोट घ्या. तुम्ही खूप प्रयत्न केले, काही वर्ष टिकवण्यास प्रयत्न केला, तरी पण त्यांच्याकडून तुम्हाला खुश आणि इज्जत मिळत नसेल तर अशी नाती संपवलेली चांगली. तुम्ही पण मोकळा श्वास घ्या आणि समोरच्याला पण घेऊ द्या. हे म्हणून महत्त्वाचं आहे, कारण तुमचं जीवन महत्त्वाचं आहे, तुमचा आनंद महत्त्वाचा आहे. मग तुम्ही कोणावरही प्रेम करा, नाही तर लग्न करा, हे तुमच्यावर निर्भर आहे. आणि दुसरं म्हणजे, तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुमचं सगळं काही ठीक असताना तुम्हाला दुसऱ्याबद्दल आकर्षण आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती प्रेम होत आहे. तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही आणि तुम्ही त्यांच्याबरोबर रिलेशनशिप बनवलं आहे, तर खूप मोठी चूक करत आहात मित्रांनो. ती चूक आहे इथं तुम्ही स्वतःलाच नाही तर तुमच्या जोडीदाराला धोका देत आहे. इथं तुम्ही सर्व चुकीचं आहे. पहिल्या ठिकाणी तुम्ही चुकीचे नव्हता, पण इथे तुम्ही चुकीचे आहे. जर तुम्ही ही चूक करत आहात तर तुमचं लग्नाचं जीवन खराब होईल आणि ही चुकीची किंमत तुम्हाला भोगावी लागेल. तुम्ही तुमच्या लग्नाविषयी नाखुश आहे तर ठीक आहे, पण खुश असाल तर तुम्ही तुमच्या बायकोसोबत तर तुमचं खूपच वर्षाचं रिलेशन खराब करू नका मित्रांनो. तुमचं लग्न झालंय आणि तुम्हाला कोणावर प्रेम झालं, तुम्हाला त्याच्यापासून काय मिळेल? थोडा वेळ, हसी मजाक, फिजिकल रिलेशन, यात तुम्ही किती पुढे जाणार? तो तुम्हाला पब्लिकमध्ये कधीच एक्सेप्ट करणार नाही. हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. ती स्त्री असो किंवा पुरुष असो, पब्लिकली हे रिलेशन कोणीही एक्सेप्ट करू शकत नाही. कुटुंबात जागा मिळणार नाही. मग तुम्ही स्वतःच्यासाठी स्वतःच खड्डा का खणता? प्रेम करणं चुकीचं नाही, मान्य आहे, पण समोरचा बघा, तो तुम्हाला तो दर्जा देऊ शकत नाही, तो तुम्हाला सोडत पण नाही आणि तो तुम्हाला स्वीकारत पण नाही. मग तो तुमच्या वेळेचा फायदा घेतोय हे तुम्ही लक्षात घ्या. कारण मुलांचा विचार करा, जोडीदाराचा विचार करा. प्रेम करणं चुकीचं नाही, पण समोरचा व्यक्ती बघा आणि मग प्रेम करा. पब्लिकली तो तुम्हाला एक्सेप्ट नाही करू शकत, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. म्हणून तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विचार करा मित्रांनो. स्वतःसाठी खड्डा खांदू नका मित्रांनो.